पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रीतम आणि प्रिया गावातीलच एका मंदिरामध्ये गेलेले असतात आणि मग त्यावेळी प्रीतम प्रियाला म्हणू लागतो की आपल्या दोघांना सगळ्यांच्या संमतीने लग्न करायचं होतं आणि म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत होतो, पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही, कारण आता परिस्थिती अजूनच बिघडली आहे आणि त्याचमुळे मी एक निर्णय घेतलाय. आत्ता या क्षणी मी तुमच्याशी लग्न करणार आहे. आणि ते ऐकून प्रियाला तर मोठा धक्काच बसतो. ती प्रीतमला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रीतम तिचं काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो की प्रिया मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही, पण आता आपण हे लग्न करूयात. तर दुसरीकडे आबासाहेबांनी आदित्यला शिक्षा दिलेली असते आणि त्यामुळे मग त्याला पारूला कडेवर उचलून घ्यावं लागतं. तर आबासाहेब त्याला म्हणत असतात की मी तुला आधीच सांगितलं होतं की प्रियाप्रमाणे पारूसुद्धा माझी लेक आहे आणि तू तिच्यावरच ओरडला ना, त्याचमुळे मी तुला ही शिक्षा दिली आहे. आता तू तिला असाच कडेवर घेऊन उभा राहा जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत. आणि ते ऐकून आदित्यला तर घामच फुटतो. पारू हसतच आदित्यकडे बघत असते. तर आबासाहेब मंदाताईंना त्या दोघांवर लक्ष ठेवायला सांगतात आणि तेथून निघून जातात. तर आदित्य सतत मंदाताईंना विचारत असतो की मावशी, दुधाला उकळी आली की नाही, पण मंदाताईसुद्धा मुद्दाम म्हणत असतात की नाही आली. तू पार्वतीला असाच कडेवर घेऊन उभा राहा. त्यामुळे मग आदित्याला पारूला कडेवर घेऊन तसंच उभं राहावं लागतं. शेवटी मग दुधाला उकळी येते आणि मग तो तिला पटकन खाली ठेवतो. तर मंदाताई हसतच आदित्यला म्हणत असतात की आता तुझ्या बायकोची माफी माग बरं. त्यामुळे मग तो पारूची अगदी हात जोडून माफी मागतो. त्यामुळे पारूला हसू येतं आणि मग त्यानंतर आपल्याला उचलून आदित्याचे हात दुखू लागले असतील म्हणून ती आदित्याचे हातही दाबून देते. आणि त्या दोघांचं हे प्रेम बघून मंदाताई हसतच म्हणत असतात की आदिनाथ, खरंच नशीबवान आहेस बाबा तू, तुला एवढं प्रेम करणारी बायको मिळाली. मात्र त्याचवेळी त्या दोघांना बाहेरून आबासाहेबांचा आवाज येतो. त्यामुळे मग ते दोघेजण धावतच बाहेर जातात आणि काय झाले ते विचारतात. तर आबासाहेब त्या दोघांना प्रियाबद्दल विचारत असतात. मात्र प्रिया कुठे आहे हे आदित्य आणि पारूला देखील माहिती नसते. आणि त्याचवेळी आदित्यच्या मोबाईलवर प्रीतमचा मेसेज येतो की दादा, मी आणि प्रिया मॅडम गावातील मंदिरात लग्न करत आहोत. आणि ते ऐकून आदित्य खूप घाबरतो. ही गोष्ट पारूला सांगतो. त्यामुळे पारूला देखील धक्का बसतो. काय करायचं हे त्या दोघांनाही सुचत नाही. तर दुसरीकडे प्रीतम देवापुढे हात जोडून म्हणत असतो की मी जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे की बरोबर माहीत नाही, पण तू आमच्या पाठीशी कायम राहा. मग त्यानंतर त्या मंदिरामध्येच बांधलेला एक धागा प्रीतम काढतो आणि तो प्रियाच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी जातो. तो म्हणत असतो की प्रिया मॅडम, जर सगळ्यांच्या आशीर्वादाने हे लग्न होत असतं ना, तर तुमच्या गळ्यात मी हिऱ्याचं मंगळसूत्र घातलं असतं, पण आता हा धागाच आपल्यासाठी मंगळसूत्र आहे. आणि त्यावर प्रिया देखील रडतच हो म्हणते. तर दुसरीकडे प्रतापला असं वाटत असतं की नक्कीच रणजित प्रियाला उचलून घेऊन गेला असेल. मात्र त्यावेळी आदित्य पटकन म्हणतो की नाही नाही, प्रियाताई तर माझी पट्टी आणायला मेडिकलमध्ये गेल्या आहेत. आणि ते ऐकून आबासाहेब त्याला विचारतात की मग तू हे आधी का नाही सांगितलं. तर आदित्य म्हणू लागतो की आबासाहेब माफ करा, मी विसरलो होतो. आणि मग त्यानंतर आबासाहेब शेतात जाण्यासाठी निघतात, पण त्यांच्या लक्षात येतं की नंदी देखील घरात नाही आहे. त्यामुळे मग ते नंदीबद्दल विचारतात. तर पारू पटकन म्हणते की नंदीसुद्धा प्रियाताईंसोबतच आहे. आणि ते ऐकून आबासाहेब म्हणतात की ठीक आहे, त्यांना लवकर घरी यायला सांगा आणि मला भेटायला सांगा. आणि मग ते शेतात निघून जातात. तर आदित्य आणि पारू एकमेकांकडे बघत असतात. पुढे काय करायचं हे त्यांना सुचत नाही. तर दुसरीकडे प्रीतम प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जाणार असतो, मात्र त्याचे हात थरथर कापत असतात. आणि त्याचवेळी आदित्य आणि पारू त्या ठिकाणी येतात. पारू प्रीतमला विचारते की काय झालं प्रीतम सर, का थांबलात, हातपाय थरथर कापतायत का तुमचे. आणि ते ऐकून प्रिया आणि प्रीतम त्या दोघांकडे बघू लागतात. तर पारू प्रीतमला म्हणत असते की काय झालं प्रीतम सर, आपण काहीतरी चुकीचं करतो याची जाणीव झाली का तुम्हाला. त्यामुळे प्रीतम खाली मान घालतो. तर पारू त्याला चांगलंच सुनावते आणि म्हणते की ज्या आईवडिलांनी तुम्हाला हे जग दाखवलं त्यांनीच शरमेने खाली मान घालावी असं तुम्हाला वाटतंय का. हे लग्न करून खरंच तुम्ही सुखी राहणार आहात का. आणि त्यावर प्रिया रडतच नाही म्हणते. तर पारू प्रियाला आणि प्रीतमला व्यवस्थितपणे समजावते आणि त्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका,
तुमचं हे लग्न सगळ्यांच्या साक्षीने संमतीनेच होणार. आपण प्रयत्न करूयात, तुम्ही अशी हार मानू नका. आणि मग ती प्रियाला देखील समजावते की सगळ्या गावासमोर आबासाहेबांची मान शर्मेने खाली गेलेली तुम्हाला चालणार आहे का? त्यावर ती रडतच नाही म्हणते. आणि मग प्रीतम देखील म्हणतो की ठीक आहे पारू, तुझा विश्वास आहे ना की सगळं काही ठीक होईल, मग चालेल, आपण पुन्हा मुंबईला जाऊयात. तर दुसरीकडे अहिल्या तिच्या सगळ्या स्टाफला लग्नाची तयारी करायला सांगत असते. तर दिशाची आई तिला विचारत असते की हे सगळं ठीक आहे, पण प्रीतम कधी येणार आहे, कारण तो आल्याशिवाय तर आपल्याला विधींना सुरुवात करता येणार नाही ना. पण तितक्यात दिशाच म्हणते की तू प्लीज सासू मॉमला काही प्रश्न विचारू नको, त्यांनी शब्द दिला आहे ना, मग त्या सगळं काही व्यवस्थित करतील, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि मग अहिल्यासुद्धा दिशाच्या आईला सांगते की आदित्य आणि प्रीतम आजच इकडे येणार आहेत, तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे प्रियाचा साखरपुडा असतो, म्हणून मग आबासाहेब त्यांच्या सगळ्या पै पाहुण्यांना फोन करून निमंत्रण देत असतात. प्रियाचे लहानपणीचे फोटो बघत ते त्यांमध्येच हरवून जातात आणि मनाशी ठरवतात की माझ्या प्रियाचा साखरपुडा आहे, माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे, मी माझ्या सगळ्या पाहुण्यांना बोलावणार. तर दुसरीकडे प्रीतम गावाच्या वेशीजवळ बसलेला असतो. त्याला प्रियासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि तो त्यांमध्येच हरवून गेलेला असतो. तितक्यात मग आदित्य आणि पारू त्या ठिकाणी येतात. ते विचारत असतात की तू इथे काय करतोय? तर प्रीतम रागातच म्हणतो की आपल्याला जायचं आहे ना इथून, म्हणून मी इथे येऊन बसलोय, चला निघूयात आपण. आणि आपण जात आहोत ही गोष्ट प्रिया मॅडमला सांगायची गरज नाहीये. तर दुसरीकडे किर्लोस्कर मॅन्शनमध्ये लग्नाची तयारी सुरू असते आणि त्याचवेळी अहिल्याला आदित्यचा कॉल येतो. अहिल्या त्याला विचारत असते की निघालात का तुम्ही दोघं? पण आदित्य म्हणतो की आई, एक प्रॉब्लेम झाला आहे, आम्ही अजून इथेच आहोत आणि मी इथे एका माणसाला शब्द दिलाय, त्यामुळे मला आज नाही निघता येणार, आम्ही उद्या निघू. मात्र ते ऐकून अहिल्या खूप चिडते आणि ती आदित्यला सांगते की तू कोणाला काय शब्द दिला आहे ते मला माहीत नाही, मात्र मला तुम्ही दोघे आजच्या आज इथे हवे आहात. आणि ते ऐकून आदित्य खूप घाबरतो. तो अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अहिल्या काही ऐकत नाही. ती म्हणते की मी दुसरं काही ऐकून घेणार नाही, तुम्ही दोघेजण मला आजच इथे हवे आहात. आणि ते ऐकून आदित्य काळजीत पडतो. तर प्रीतम त्याला टोमणे मारत म्हणत असतो की तू तर सगळं ठीक करणार होतास ना, आता काय करणार आहेस तू? मला तर मगाशी तोंड वर करून सांगत होता की काळजी करू नको, आता तर आईनेच ऑर्डर दिली आहे म्हटल्यावर आपल्याला जावंच लागेल. आणि त्यावेळी पारू प्रीतमला समजावते की तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे देवी आपल्याला अजून एक दिवस इथे राहण्याची परवानगी नक्की देतील. आणि मग त्याचवेळी अहिल्याचा पुन्हा एकदा आदित्यला कॉल येतो. ती आदित्यला म्हणते की मला माहिती आहे तू कोणालाही उगाचच शब्द देणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला तिथे अजून एक दिवस राहायची परवानगी देते, मात्र हळदीच्या दिवशी तुम्ही दोघेजण मला घरात हवे आहात. आणि ते ऐकून आदित्य आनंदाने हो म्हणतो आणि अहिल्याचे आभार मानतो. आणि मग त्यानंतर प्रीतम त्याला पुढे काय करायचं ते विचारतो. तर आदित्य त्याला सांगतो की आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग शिल्लक राहिलाय, तू आबासाहेबांकडे जा आणि तुझं प्रियावर किती प्रेम आहे हे त्यांना सांग. मात्र ते ऐकून प्रीतम आदित्यलाच वेड्यात काढू लागतो. मात्र पारू म्हणते की प्रीतम सर, आदित्य सरांनी जे काही सांगितलंय ना तेच योग्य आहे, तुम्ही आबासाहेबांकडे जा, मात्र आबासाहेबांकडे जाताना देवी आईंचा मुलगा म्हणून जाऊ नका, तर प्रिया मॅडमवर मनापासून प्रेम करणारा नंदी म्हणून जा. आणि त्यावर मग प्रीतमही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.